एक महिला जी पोलीस ठाण्यासमोर सारखी चक्रा मारत होती आणि तिच्या फेऱ्या इतक्या वाढल्या की त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय येऊ लागला। या महिलेने जिने हे सगळ्यात धाडसाचं किंवा सगळ्यात मूर्खपणाचं काम केलं आहे आणि ते देखील थेट पोलीस ठाण्यासमोरच, तेही भर दिवसा लोकांच्या नजरेसमोर आणि पोलिसांच्या हद्दीत। ती फिरत होती शांतपणे, कोणाची वाट पाहत असल्यासारखी। बाहेरून एक सामान्य महिला, पण आत एक खतरनाक खेळ सुरू होता। आणि जेव्हा पोलिसांनी कारवाई केली तेव्हा जे उघड झालं ते ऐकून तुम्ही म्हणाल की हिला हे पोलीस ठाण्यासमोरच कसं सुचलं। आजची गोष्ट आहे नीता उर्फ अंजलीची, अशा एका महिलेची जिने पोलिसांना आव्हान दिलं, थेट त्यांच्या दाराशी जाऊन। पोलीस ठाण्याचा परिसर, सकाळची वेळ, येणारे जाणारे लोक, कोणी तक्रार घेऊन येते, कोणी चौकशीसाठी, कोणी फक्त रस्त्यावरून जाते, सगळं सामान्य होतं। पण एक महिला होती जी सामान्य नव्हती। ती सतत फिरत होती, रस्त्याच्या एका टोकाला उभा राहायची, मग दुसऱ्या बाजूला जायची, मोबाईल पाहायची, आजूबाजूला नजर फिरवायची, पुन्हा चालायला लागायची। तिच्या चेहऱ्यावर घाई नव्हती, भीती नव्हती, एक विचित्र शांतता होती। येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर खेळत होत्या। कोणाला वाटलं कोणाचे नातेवाईक असेल, कोणाला वाटलं तक्रार करायला आली असेल, कोणाला वाटलं कोणाची वाट पाहत असेल, पण खरं कारण कोणालाच माहीत नव्हतं। एक गोष्ट मात्र होती, ती एकटी नव्हती, तिला माहीत नव्हतं, पण तिच्यावर नजर होती। काही दिवसांपूर्वी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती। कोण होती ही महिला, ती काय करते, तिचे संबंध कोणाशी, माहिती तपासली गेली, पडताळणी केली गेली आणि एक विशेष पथक तयार करण्यात आलं। ते सतर्क होते, योग्य क्षणाची ते वाट पाहत होते। आणि त्या दिवशी जेव्हा ती महिला पोलीस ठाण्यासमोर फिरत होती त्याचवेळी काही अधिकारी शांतपणे आपापल्या जागेवर होते, दुरून सगळ्यावर नजर ठेवत होते। महिलेला याची कल्पनाही नव्हती, ती आपला खेळ खेळत होती पोलिसांच्या नाकाखाली, पोलीस ठाण्यासमोर, आणि पोलीस तिचा हा खेळ पाहत होते शांतपणे, योग्य वेळेची वाट पाहत। हा एक अदृश्य सामना होता, दोन्ही बाजू तयार होत्या, पण एकाला माहीत होतं आणि दुसऱ्याला नाही। महिला वारंवार एका दिशेला पाहत होती, कोणीतरी येणार होतं याची तिला खात्री होती। मिनिटे पुढे जात होती, ती स्वतःला शांत दाखवण्याचा प्रयत्न करत होती, पण आतून तिची बेचैनी वाढत होती। मोबाईल पाहिला, आजूबाजूला नजर फिरवली आणि पुन्हा चालायला लागली। आणि मग परिसरात एक व्यक्ती दिसली, योगेश्वर सेंधिया। दोघांच्या नजरा भिडल्या आणि काहीतरी ठरल्यासारखे दोघे एकमेकांच्या दिशेने सरकले। बाहेरून एक साधी भेट, दोन ओळखीचे लोक भेटत आहेत, पण दुरून पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना समजलं हाच तो क्षण आहे। महिलेने आपल्या हातातील वस्तू हलक्या हाताने पुढे केली। समोरचा माणूस ती स्वीकारण्याची तयारीत होता। काही सेकंद बस, आणि इतक्यातच अनेक दिशांनी अधिकारी पुढे धावले। दोघांनाही काही कळायच्या आत थांबवण्यात आलं। परिसरात क्षणात गोंधळ उडाला। शांत वाटणाऱ्या ठिकाणी अचानक पोलिसांची लगबग सुरू झाली। आजूबाजूचे लोक थबकले, नेमकं काय होतंय, कोण आहेत हे, काय सापडले, सगळे प्रश्न हवेत होते आणि उत्तरं लवकरच समोर येणार होती। झडती सुरू झाली, अधिकारी एक एक वस्तू काळजीपूर्वक तपासत होते आणि मग ते सापडलं। झडती सुरू असतानाच तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली। ही महिला नीता उर्फ अंजली याआधीही कायद्याच्या कचाट्यात सापडली होती। गांजा विक्रीच्या प्रकरणात तिला अटक झाली होती, ती तुरुंगात देखील गेली होती आणि काही काळापूर्वीच ती बाहेर आली होती। ती बाहेर आली आणि पुन्हा तेच, फक्त एवढंच नाही, यावेळी तिने हे सगळं पोलीस ठाण्यासमोरच केलं। म्हणजे तुरुंगातून सुटल्यानंतर तिला धडा मिळाला नाही, उलट आव्हान वाढलं। पोलिसांनाही हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल। योगेश्वर सेंधियाची चौकशी वेगळीच दिशा दाखवत होती, त्याचे वेगवेगळ्या भागांशी संबंध असल्याची माहिती समोर येत होती। हे प्रकरण किती मोठं आहे हे हळूहळू स्पष्ट होत होतं। अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या वस्तूंची मोजणी सुरू झाली, प्रत्येक गोष्ट नोंदवली जात होती, पुरावे सुरक्षित ठेवले जात होते आणि अंतिम आकडा समोर आला, 5 किलो अंमली पदार्थाचा, अंदाजे किंमत 50,000 रुपये। पोलीस ठाण्यासमोर भर दिवसा लोकांच्या नजरेसमोर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं। पुढील तपास सुरू आहे। शहरात या घटनेची चर्चा वेगाने पसरली आहे आणि सगळ्यांच्या तोंडी एकच प्रश्न आहे की चक्क पोलीस ठाण्यासमोर। आता एक क्षण थांबूयात, हा योगायोग होता का की जाणून बुजून? काही तज्ज्ञ म्हणतात काही गुन्हेगार जाणून बुजून अशा ठिकाणी काम करतात जिथे पोलीस येतील असं कोणाला वाटणार नाही। पोलीस ठाण्यासमोर कोण अशा गोष्टी करेल हाच विचार त्यांना सुरक्षित वाटायला लावतो। पण यावेळी हे उलटलं, कारण पोलिसांनी आधीच माहिती काढली होती, गुप्त पथक तयार होतं आणि ती जेव्हा सुरक्षित समजत होती तेव्हाच ती सापडली। धाडस आणि मूर्खपणा यातील एकच फरक असतो आणि तो या कारवाईने सिद्ध झाला। नीता उर्फ अंजली तुरुंगातून बाहेर आली आणि पुन्हा तेच सुरू केलं, आणि यावेळी तेही पोलीस ठाण्यासमोर। हे धाडस होतं, आत्मविश्वास होता की निराशा होती, हे फक्त न्यायालय ठरवेल। पण एक गोष्ट नक्की, पोलिसांनी जे केलं ते महत्त्वाचं आहे। गुप्त माहिती, विशेष पथक, योग्य क्षणाची प्रतीक्षा आणि अचूक कारवाई। पोलीस ठाण्यासमोरच हे घडलं आणि पोलीस ठाण्याच्याच माणसांनी ते रोखलं।